मित्रांनो, वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधला आपला मलेरिया हा टॉपिक चालू होता. त्याच्यामधला आपला लेक्चर 1चा पार्ट 2 आता मलेरियाचा पार्ट 2 आपण बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आता पार्ट 2 मध्ये आपण काय काय बघणार आहोत. एक पॉईंट बी सी अँड डी म्हणजे एक्झाम सिलेबस ओरिएंटेड जे पॉईंट्स आहे आपण ते बघणार आहोत. आता पॉईंट 1 जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज हे आपण पार्ट 1 मध्ये बघितली. आता पार्ट 2 मध्ये आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स अँड मॉनिटरिंग हे पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मलेरियाच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सिलेबसनुसार उर्वरित 3 मुद्दे शिकणार आहोत. एक ट्रीटमेंट, सेकंड प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन अँड कंट्रोल, थर्ड सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ठीक आहे, चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मित्रांनो, डायग्नोसिस म्हणजे निदान. काय डायग्नोसिस बघू आपण. मलेरियाचे निदान वेळेवर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्य तपासण्या हे लक्षात ठेवा मित्रांनो. एक्झाममध्ये वारंवार हे विचारतात का मलेरियाचे तपासण्या कोणते. ठीक आहे. ब्लड स्मिअर एक्झामिनेशन फर्स्ट कोणती आहे, ब्लड स्मिअर एक्झामिनेशन. ह्याच्यामध्ये काय होतं, गोल्ड स्टँडर्ड टेस्ट मानली जाते. थिक स्मिअर पॅरासाइट शोधण्यासाठी, थिन स्मिअर प्लाझ्मोडियमचे प्रकार ओळखण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. आता हे ब्लड स्मिअर म्हणजे काय होतं, का एक आपला काचाचा तुकडा असतो, म्हणजे ते काच असतं त्याचं, ते काचा तुकड्यामध्ये आपलं काय करतं, एक रक्त त्याच्यावर हे करतात आणि एक थिंक स्मिअर लिहितं. एकदम पातळ हिस्मिअरनी काय करतात, आपल्या रक्तानी एक गोल राऊंड बनवतात आणि एक साईडला एकदम थिक म्हणजे एकदम थोडं जाड रक्ताचा आपला एक राऊंड बनवतात आणि त्याला काय करतात, आता ते थिक असतं त्याच्यामध्ये पॅरासाइट सोडतात आणि थिन जे एकदम नाजूक जे असते त्याच्यात प्लाझ्मोडियमचा ओळखतात. ठीक आहे मित्रांनो. देन रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे RDT हे 15 ते 20 मिनिटात निकाल मिळवतो. हे रॅपिड आहे. ठीक आहे. 15 ते 20 मिनिटात निकाल मिळतो. दुर्गम भागात उपयुक्त. देन CBC मध्ये काय करतो, CBC मध्ये आपण काय चेक करतो, एक प्लेटलेट्स कमी असू शकतात, हेमोग्लोबिन कमी होऊ शकते. ठीक आहे. आता एक्झाम पॉईंट, गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणजे पेरिफेरल ब्लड स्मिअर हे महत्त्वाची टेस्ट आहे. ठीक आहे मित्रांनो. आता देन ट्रीटमेंट पाहू, याचा उपचार काय आहे. मलेरियाचा उपचार प्लाझ्मोडियमच्या प्रकारानुसार केला जातो. PY-वॅक्स म्हणजे क्लोरिक्विन, पिरामोक्विन रिप्लेस टाळण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. हे क्लोरोक्विन हे महत्त्वाचं आहे. फॅल्सिफॅरम वायवॅक्सला काय आहे, क्लोरोक्विन आपण औषध घेतो. ठीक आहे. देन फॅल्सिफॅरम ह्याच्यात ACT म्हणजे आर्टेमायसिन ब्लेस कॉम्बिनेशन थेरपी. गंभीर रुग्णात इंजेक्टेबल इंजेक्टेबल आर्टेसोनेट म्हणजे गंभीर रुग्ण असले तर त्याला इंजेक्टेबलनी पण देतात. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, तापासाठी पॅरासिटामॉल घेतात. पुरेसे द्रवपदार्थ, गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे. महत्त्वाची सूचना, प्रिमाक्विन देण्यापूर्वी 6GB डिफिशियन्सी तपासणी आवश्यक असते. ठीक आहे मित्रांनो. आता याचे कॉम्प्लिकेशन पाहू. उपचार न घेतल्यास सेरेब्रल मलेरिया, सिव्हिअर ॲनिमिया, किडनी फेलर, जॉन्डिस, शॉक, मल्टी ऑर्गन फेलर आणि नंतर मृत्यू. हे सगळे काय होतात, कॉम्प्लिकेशन्स आहे मित्रांनो. ठीक आहे. आता एक्झाम पॉईंट, सर्वाधिक धोकादार प्रकार म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. सर्वाधिक धोकादायक कोणचा आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. देन आता प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन म्हणजे प्रतिबंध आपण पाहू. मलेरिया टाळण्यासाठी वैयक्तिक संरक्षण, पूर्ण बाह्यांचे कपडे, मॉस्किटो रिपेलेंट, मॉस्किटो नेट, LNI लॉंग लास्टिंग इन्सेक्टाईल नेट. ठीक आहे मित्रांनो. आता मलेरिया टाळण्यासाठी वैयक्तिक संरक्षण, पूर्ण बाहेरचे कपडे, मॉस्किटो रिपेलेंट, मॉस्किटो नेट, LLIN म्हणजे लॉंग लास्टिंग इन्सेक्टिसिडल नेट. ठीक आहे. आता घराभोवती म्हणजे घराच्या आजूबाजू म्हणजे एन्व्हायरमेंटल, पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी रिकामी करा. टाक्या झाकून ठेवा. ठीक आहे. आता कंट्रोल ऑफ मेजर, नियंत्रण आणि उपाय. एन्व्हायरमेंटल कंट्रोलमध्ये काय, साचलेले पाणी काढून टाकणे, नाल्यांची स्वच्छता, ड्रेनेज सुधारणे. बायोलॉजिकल कंट्रोल, एक तर गप्पी फिश आहे आणि म्हणजे गंपुसिया फिश म्हणजे एकच आहे. गंपुसिया फिश, गप्पी फिश म्हणजे जे आपले टाके वगैरे असते, जिथे आपलं जास्त आपल्याला काय होतं त्याला सफाई करता येणार, जसे हौद वगैरे असते त्याच्यामध्ये काय करायचं, गप्पी मासे सोडून द्यायचे. ते काय करते, जे लार्वा असतात, आळ्या असतात, ते सगळं खाऊन टाकतात. या माशांचे डासांच्या आळ्या खातात. ठीक आहे. केमिकल कंट्रोल, इंडोर रेसिड्युअल स्प्रे म्हणजे IRS, लार्विसाइड्स आणि फॉगिंग हे उद्रेकाची वेळी म्हणजे केमिकल कंट्रोल. म्हणजे आता आपल्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमधून काय होतो, एक सायकलवाला येतो आणि ते सगळं धुराड करून जातो, त्याला काय म्हणतात आपण, फॉगिंग. ठीक आहे. देन हेल्थ एज्युकेशन, आरोग्य कर्मचारी लोकांना सांगतात
डासांपासून बचाव करा. ताप असल्यास लगेच रक्त तपासणी करा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स घ्या. घराभोवती स्वच्छता ठेवा. ठीक आहे मित्रांनो, घराभोवती काय करा, स्वच्छता ठेवा. आता सर्व्हिलियन्स म्हणजे रोग निरीक्षण. सर्व्हिलियन्स म्हणजे रोगावर सतत लक्ष ठेवणे. ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्स आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचा शोध घेतात. पॅसिव्ह सर्व्हिलियन्स म्हणजे स्वतः रुग्ण आरोग्य केंद्रात येतो. ठीक आहे. ॲक्टिव्ह म्हणजे आरोग्य कर्मचारी ते रुग्णाच्या घरी जाते आणि पॅसिव्हमध्ये रुग्ण स्वतः आरोग्य केंद्रामध्ये येतो. ठीक आहे. आता मॉनिटरिंगमध्ये काय, नवीन रुग्णांची नोंद घेणे, औषध उपलब्धता, डासांची संख्या, IRS व फॉगिंगची तपासणी, RDT व ब्लड स्मिअर अहवालांचे निरीक्षण. ठीक आहे. देन आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन. जर एखाद्या गावात अचानक मलेरिया वाढला, मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, रुग्णांची माहिती गोळा करणे, ब्लड स्मिअर घेणे, RDT करणे, डासांची पैदास शोधणे म्हणजे डास कुठं उत्पत्ती व्हायची, फॉगिंग करणे, IRS करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि फॉलोअप करणे. काय करणे, फॉलोअप करणे. देन MPW हेल्थ वर्करची भूमिका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. MPWची महत्त्वाची कामे, फिवर सर्वे, ब्लड स्मिअर कलेक्शन, RDT करणे, औषध वितरण, घरभेटी, डासांची पैदास नष्ट करणे, हेल्थ एज्युकेशन करणे, केस रिपोर्टिंग म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे करणे, फॉलोअप, आउटब्रेक नियंत्रण. एक्झाममध्ये MPWची भूमिका वारंवार विचारली जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. देन नॅशनल प्रोग्राम. भारतामध्ये मलेरिया नियंत्रणासाठी नॅशनल सेंटर ऑफ वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल NVCBT कार्यरत आहे. म्हणजे नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल NCVBDC कार्यरत आहे. या अंतर्गत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, फॅलॅसिस, काला आजार, जॅपनीज इन्सेफ्लिटीज याचे नियंत्रण केले जातात. ठीक आहे. नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम हे नाव आहे. जर विचारलं का मलेरियासाठी कोणता नॅशनल प्रोग्राम आहे, तर नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. ह्याच्यामध्ये म्हणजे 2023मध्ये हे क्वेश्चन विचारला होता आणि त्याचा लोगो दिलेला होता. म्हणजे नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचा जे लोगो आहे ते लोगो दिलेला होता आणि त्यांनी सांगितलं होता की हे कशाचा लोगो आहे. तर नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे मलेरिया डासांचा कीटकजन्यचा रोग आहे. ठीक आहे. देन नॅशनल प्रोग्राम. भारतामध्ये मलेरिया नियंत्रणासाठी नॅशनल सेंटर ऑफ वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम कार्यरत आहे. ठीक आहे मित्रांनो. इम्पॉर्टंट MCQज आता पाहूया. क्वेश्चन 1, मलेरियाचा गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणता, पॅरिफेरल ब्लड स्मिअर. मलेरियाचा वेक्टर कोणता, फिमेल ॲनॅफिलिस. सर्वात धोकादायक प्लाझ्मोडियम कोणता, फॅल्सिफेरम. ॲक्टिव्ह सर्व्हिलियन्समध्ये काय होते, आरोग्य कर्मचारी घरोघरी जातात. डासांच्या आळ्या खाणारा मासा कोणता, गंबेशिया म्हणजे गप्पी मासा. रॅपिड रिव्हिजनमध्ये बघूया. डिसीज कोणता होता, मलेरिया. एजंट कोणता आहे, प्लाझ्मोडियम. व्हेक्टर कोणता आहे, फिमेल ॲनॅफिलिस. गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणजे फेरिफ्लड ब्लड स्मिअर. रॅपिड टेस्ट म्हणजे RDT. डेंजरस स्पेसिस म्हणजे P. फॅल्सिफेरम. कॉमन स्पेसिस इन इंडिया P. वायवॅक्स. प्रिव्हेन्शन LN, आयन, IRS, फॉगिंग, सोर्स रिडक्शन. सर्व्हिलियन्स ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. MPW, फिवर सर्वे, ब्लड स्मिअर, RDT, हेल्थ एज्युकेशन. आता मित्रांनो आज आपण ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, आउटब्रेक, इन्व्हेस्टिगेशन, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQज पूर्ण केले. यासह मलेरिया हा संपूर्ण विषय महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या भरतीच्या स्लॅबसनुसार पूर्ण झाला. पुढील लेक्चरमध्ये आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील दुसरा महत्त्वाचा रोग म्हणजे डेंग्यू याची सुरुवात करूया. मित्रांनो आता आपल्या एकदम सोप्या भाषेमध्ये एक्झाम ओरिएंटेड, स्लॅबस ओरिएंटेड आणि आरोग्य विभाग भरती ओरिएंटेड आपलं जे येतं स्लॅबस कव्हर झाला. स्लॅबस नाही, मलेरिया डिसीज कव्हर झाला. कोणता, वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधला मलेरिया हा डिसीज कव्हर झाला. एकदम सोप्या भाषेत एकदम इझी लेवलनी मी तुम्हाला समजून सांगितले. कारण की सगळ्या आपल्या मेमोरी बेसवर क्वेश्चन येतात. एक्झाममध्ये मेमोरी बेसवर क्वेश्चन येतात. कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन विचारू द्या, तुम्हाला आन्सर देता येणार. असं मी हे रिलेटेडनी हे नोट्स तयार केले होते. हे नोट्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता तुमचं काम काय ह्याला वारंवार तुम्ही काय करायला रिव्हिजन करा. एक्झाम यूज तर तुम्ही काय करा, प्रत्येक डिसीजला तुम्ही काय करा, रिव्हिजन करा. मित्रांनो हा मलेरिया टॉपिक तुमचा झाला. आता देन आपण काय करणार आहे, नेक्स्टचा पुढचा जे टॉपिक हे आपल्या मलेरियाच घेणार आहोत. मलेरियामध्ये आपण काय इमेज बेस्ड क्वेश्चन कसे येतात, काय आरोग्य विभाग काय करतो, इमेज बेस्ड क्वेश्चन दाखतात. काही समजा मलेरियाचा लोगो दिन या किंवा मलेरियाचा वेक्टर दिन आणि त्याच्यावर विचारणार का तुम्हाला हे कशाचा वेक्टर हे काय, हे सगळं समजा आपण इमेज बेसवर जे आपण मलेरियाचा हे क्वेश्चन घेणार, हे आपला म्हणजे आपण लेक्चर घेणार आहोत. पण मित्रांनो पुढचा लेक्चर पहा. मित्रांनो आता पुढचा लेक्चर आहे आपला
डेंगू ह्याची आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.